गेल्या काही दिवसांपासून माध्यमांच्या कॅमेऱ्यापासून लांब असणारे एकनाथ खडसे हे एकदम चर्चेत आले आहेत। त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा सुरू झाली। सध्या खडसे भाजपमध्ये जाणार की शरद पवारांसोबतच राहणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। राज्याचं राजकारण सध्या बीड प्रकरणावरून ढवळून निघालेलं असतानाच एकनाथ खडसे मुंबईत गेले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। आता खडसे फडणवीसांना भेटले म्हटल्यावर चर्चा तर होणारच। या भेटीनंतर त्यांच्या घर वापसीची चर्चा सुरू झाली। गावाकडे परत आल्यानंतर खडसेंनी सविस्तर खुलासा केला। मतदारसंघातील काही कामांसाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, पण यावेळी त्यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं सांगत त्यांनी सविस्तर बोलणं टाळलं। भाजपमध्ये जाणार किंवा माझ्यासोबत कोणी होतं ह्या सर्व निरर्थक चर्चा आहेत। मी एकटाच त्यांना भेटायला गेलो होतो आणि माझ्या मतदारसंघातले काही निवेदनं मी त्यांना दिले। त्या निवेदनाला अनुकूल प्रतिसाद त्यांनी दिला। एकीकडे खडसेंनी फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही असं सांगितलं, पण दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी भाजप प्रवेशाच्या बाबतीत ज्या पद्धतीने युटर्न घेतला होता त्याच पद्धतीने यावेळी देखील त्यांनी राजकारणात कुणी कायमचा वैरी नसतो अशी प्रतिक्रिया देत सर्वांना गोंधळात टाकलं। राजकारणामध्ये कोणीही कायमचा वैरी नसतो की कोणी शत्रू नसतो। आपणचे वैचारिक मतभेद असू शकतात आणि वैचारिक मतभेदाच्या माध्यमातून कधी दुरावा निर्माण होतो, वैचारिक मतभेद कमी झाले की कधीतरी जवळीक निर्माण होते। अशा प्रकारे काही कायम आयुष्यभरच एकमेकांचे दुश्मन म्हणून आपल्याला किंवा याच्यामध्ये असं पाहता येत नाही। तशी काही परिस्थिती पण पूर्वीही नव्हती ना आताही नाही। खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगताच त्यांचे कट्टर राजकीय वैरी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील मैदानात उतरले। त्यांनी खडसेंना टोमणे मारण्याची संधी सोडली नाही। मला काही आश्चर्य वाटत नाही अशा पद्धती, कारण अनेक वेळा यांच्या अशा मी सगळ्या बैठकी पाहिलेल्या, भेटी पाहिलेल्या आहे। महाविकास आघाडीचं सरकार 19 मध्ये येता बरोबर दुसऱ्याच दिवशी म्हणजे पहिल्याच हिवाळी अधिवेशनाला त्यांनी उद्धवजींची आणि शरद पवार साहेबांची भेट घेतली। त्याला ते भाजपमध्ये होते। आता सत्ता बदलली, परत सत्ता इकडून आली, सत्ता जिकडून तिकडे ते जिधर बाबू उधर हम अशा पद्धती सत्ता पिपासू लोक आहे, जो काय अपेक्षा दुसरी। आणि आता स्वतःपेक्षा कुटुंबाला कसं स्टँड करता येईल, कालपर्यंत भूमिका होती की नाही मैं ऐसा रहूंगा, म्हणजे राणा भीमदेवी थाटामध्ये ज्यांनी मोठे गर्जना केल्या होत्या, ज्या या सरकारवर ज्यांनी अनेक आरोप केले होते, तेच लोक आता काय कोणत्या स्थितीत तुम्ही बघताय। खडसे आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर सुरू झालेल्या खडसेंच्या घर वापसीच्या चर्चेवर भाजपने भूमिका मांडलेली नाही। खुद्द फडणवीस देखील शांत आहेत। दुसरीकडे फडणवीसांना भेटून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खडसेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। त्यात त्यांनी सरकारवर टीकाही केली। त्यामुळे सध्या तरी खडसे वेशीवरच राहतील असा अंदाज लावता येऊ शकतो। सरकार नव्यानं आलं तरी, सरकार नवीन आलं तरी सरकारला अजून वाटत नाही की आम्ही सरकारमध्ये कसे आलो। जसा आपला पराभव कसा झाला या धक्क्यातून आपण सावरला गेलो नाही, तसं आपलं सरकार कसं या धक्क्यातून सरकारी पक्ष सुद्धा सावरला नाही। त्यांना वाटतं एवढं बहुमत कसं काय मिळालं आम्हाला। अचानक इतक्या मोठ्या संख्येमध्ये निवडून आल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटायला लागलं, त्यांना अपेक्षा नव्हती। त्यामुळे दोन्ही बाजू आपल्याला दिसतं। अपयशांना आपणही हे वाटलं की अरे आपण कसं हारलो, आणि त्यांना वाटलं की आपण कशी काय जिंकलो। लोकसभा निवडणुकीच्या काळात खडसेंनी आपण भाजपमध्ये जात असल्याचं स्वतः जाहीर केलं होतं, पण त्यांचा प्रवेश होऊ शकला नव्हता। त्यावेळेस त्यांनी फडणवीस आणि गिरीश महाजनांवर खापर फोडलं होतं। आता देखील त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे, परंतु भाजपकडून मोठी राजकीय खेळी करण्यात आल्याचं दिसतंय। त्यांचे कट्टर राजकीय विरोधक गिरीश महाजनांना जळगाव जिल्ह्याच्या संपर्क मंत्र्यांची जबाबदारी देण्यात आली आहे। याचाच अर्थ खडसेंना सध्या तरी भाजपच्या मार्गदर्शक मंडळात स्थान नाहीये। खडसेंच्या राजकीय वाटचालीबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव।